सोलापूर महापालिकेवर तसेच केंद्रात एखादी 10 वर्ष सत्ता असताना सुद्धा भाजपला विकास साधता आला नाही। सगळीकडे भाजपचा भोंगळ कारभार सुरू असल्याची टीका लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली। प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी सोलापूर महापालिकेच्या आवारात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून 2 वर्ष झाली, अद्याप निवडणुकीचा पत्ता नाही। प्रशासक नेमले गेले, त्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडलं। पाण्याच्या नियोजनात तर पुरता बोजवारा उडालाय। शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, ते सुद्धा पाणी अशुद्ध आहे। हद्दवाड आणि पूर्व भागात रात्री 1-2 वाजता पाणी सोडलं जातं, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते। रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे। विमानसेवेचा पत्ता नाही। उद्याच विमान लँड करणार असल्याचं आव्हानात घाईगडबडीत चिमणी पाडली, तेव्हाच मी म्हटलं होतं पुढील 6 महिने तरी विमानसेवा सुरू होणार नाही आणि आता 7 महिने होत आले असल्याचा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी यावेळी लगावलाय। सोलापूर महापालिकेचा परिवहन सेवेचा बोजवारा उडालेला आहे। भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, त्याची पूर्तता करत नाहीत। आता तर भाजपचे लोक उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करतायत, ही गंभीर बाब आहे। आपली लोकशाही धोक्यात येतेय, त्यामुळे महाविकास आघाडीला निवडून द्या, असं आवाहन प्रणितीताई यांनी केलं।